जसं की सर्वांना माहीतच आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणे चालू झालेले आहे. तर आज आपण इथे पाहून घेऊया की इथे कोण कोण पात्र आहे आणि कोण कोण अपात्र आहे. इथे सगळ्यात अगोदर दिले आहे योजनेचे स्वरूप. या योजनेचे स्वरूप आहे की महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये इतकी रक्कम देऊन देईल. आणि इथे लाभार्थी आहे महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित किंवा विधवा, घरस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. इथे मी तुम्हाला सांगून देऊ की एका कुटुंबातील एक अविवाहित आणि एक विवाहित महिला या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात. इथे पात्रता पाहिजे ती महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. तर महिलांचे 21 वर्ष पूर्ण कमान किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईल तेच महिला फॉर्म भरू शकतात. महिलांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे. इथे सांगून देऊ की जॉईंट अकाउंट चालेल नाही. लाभार्थींचे कुटुंबाचे वार्षिक इन्कम 2,50,000 पेक्षा जास्त असावी. आणि इथे कागदपत्रे लिहून दिली आहे. तर इथे दिले आहे आधार कार्ड. महिलांचे स्वतःचे आधार कार्ड लागेल. अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल किंवा जन्म प्रमाणपत्र, बर्थ सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा कोणताही 15 वर्ष पुराणा तुम्हाला इथे डॉक्युमेंट चालेल. त्यामध्ये रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, कोणताही 15 वर्ष पुराणा तुम्हाला डॉक्युमेंट चालेल. तिसरं दिलं आहे महिलांच्या जन्म राज्यातील असल्यास पतीच्या जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला आणि अधिवास प्रमाणपत्र. चौथा आहे उत्पन्नाचे प्रमाणपत्र. तिथे दिले आहे की इन्कम ही 2,50,000 लाखापेक्षा जास्त नसावी. पाचवं दिलं आहे अर्जदारांचे हमीपत्र. तिथे अर्जदारांनी आपले हमीपत्र लिहून तिथे स्वाक्षरी करून तिथे त्यांना फॉर्म मागे चिपकून द्यायचे आहे. सहावा दिला आहे बँकेची पासबुक. त्या बँकेच्या अकाउंटसोबत आधार लिंक असलेले गरजेचे आहे. आणि सातवा आहे अर्जदारांची फोटो. तिसरे आचरण दिले आहे कोण इथे पात्र ठरतात. कुटुंबाचे एकत्रित वार्षिक इन्कम अगर 2,50,000 पेक्षा जास्त असेल तर ते इथे अपात्र ठरतात. दुसरं दिलं आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर करता असेल ते इथे अपात्र ठरेल. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम म्हणजे कोणी गव्हर्नमेंट राज्य सरकारच्या गव्हर्नमेंट जॉबवर असेल ते पण इथे अपात्र ठरणार आहे. चौथा आहे सदर लाभार्थी महिलांचे शासन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेकरता दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा रकमेचे अगर कोणती महिला कोणत्या निराधार योजना व संजय गांधी अशा कोणत्या योजनेचे लाभ घेत असेल आणि तिच्या 1500 पेक्षा जास्त लाभ असेल तर ती इथे अपात्र ठरेल. पाचवे दिले आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्वान किंवा माजी खासदार आणि कोणी आमदार या खासदार असेल तेही महिला चालणार नाही. सहावा दिला आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड कॉर्पोरेशन तेच कोणी गव्हर्नमेंट स्कीममध्ये असेल तर त्यांना गव्हर्नमेंट जॉबवर असेल तर त्यांना इथे नाही आहे. सातवा दिला आहे ज्यांच्याकडे चारछाई ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे ते पण इथे अपात्र ठरणार आहे.